नमस्कार बंधू भगिनींनो. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी शेअर कसा निवडावा. ज्या शेअरसमोर 3 हिरव्या रेषा दिलेल्या आहेत त्या शेअरची किंमत 52 वीक हायच्या जवळपास आहे. म्हणजे 0 ते 2% एवढं अंतर शेअरची किंमत आणि 52 वीक हायची किंमत यामध्ये आहे. अशा शेअरमध्ये व्हॉल्यूम किती आणि त्या कंपनीचा मार्केट कॅप किती हे बघायला सांगितले होते. तर बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला 52 वीक हायला असणारे स्टॉक कोणता MIMचा दिला आहे. बघा समोर MIM कंपनीचा दिलेला आहे. किंमत किती 2011 आणि 52 वीक हायची किंमत आहे 2027 रुपये. तर असे 3 रेषा दिलेल्या आहेत हिरव्या कलरच्या. 52 वीक हाय जवळ असणारा हा स्टॉक आहे. तर 52 वीक हाय या शेअरने जर क्रॉस केला तर तो शेअर 5 ते 7% वर जातो. म्हणजे 5 ते 7% म्हणण्याऐवजी त्या शेअरचा स्विंग लो बघायचा आणि त्या स्विंग लोपासून 52 वीक हायपर्यंत किती तो वर आलेला आहे आणि तेवढाच तो वरती जात असतो. आणि शॉर्ट टर्मसाठी ही ट्रेडिंग योग्य आहे. काही वेळा 52 वीक हायपासून तो शेअर काय तो खाली पण येतो. त्यात व्हॉल्यूम कमी होतो आणि आपल्याला त्या शेअरमध्ये तोटा झालेला दिसतो. पण जर कंपनी स्ट्रॉंग असेल तर तो शेअर पुन्हा वर जातो आणि 52 वीक हाय क्रॉस करतो. अशा वेळेस घाबरून आपण शेअर विकतो व तोटा सहन करतो. पण कंपनी चांगली असेल तर नवीन हाय लवकर बनवते. 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक शोधणे हा शेअर निवडण्याचा पहिला सोपा मार्ग आहे. मग ही जी पहिली पद्धत या पद्धतीला 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक असे म्हणतात की 52 वीक हाय त्याने ब्रेकआउट केलेला आहे आणि तो वरती जात आहे. हा पहिला मार्ग आपण पाहिला. आता स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्याचा आपल्याला दुसरा मार्ग बघायचा आहे. दुसरा मार्ग बघताना बघा ज्या शेअर समोर 2 हिरव्या रेषा दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला बजाज फिंझरो बघा याच्यासमोर 2 हिरव्या रेषा दिलेल्या आहेत. तर ज्या शेअरसमोर 2 हिरव्या रेषा दिल्या आहेत तो शेअर 52 वीक हायपासून 2 ते 5% खाली आहे. असे शेअर शोधणे व त्या शेअरचा ट्रेंड पाहणे, अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड तेही पाहणे. तो शेअर अप ट्रेंडमध्ये असेल तर असे शेअर स्विंग ट्रेडिंगसाठी योग्य आहे. शेअर थोडा खाली येतो आणि परत वर जातो. म्हणजे तो शेअर काय 52 वीक हायपासून 2 ते 3 ते 5% तो खाली आलेला असतो. हे बघा मी तुम्हाला दाखवते खाली. हे बघा 2 ते 5% तो शेअर खाली आलेला असतो. 52 वीक हायपासून तो 2 ते 5% तो खाली आलेला असतो. आणि मग तो अप ट्रेंडला असेल तर मग असे शेअर आपण शोधायचे आणि मग तिथून 2 ते 5% पासून 52 वीक हायपर्यंत तो शेअर जातो आणि तेवढं तुम्हाला टार्गेट मिळू शकते. आणि जर 52 वीक हाय त्याने क्रॉस केला तर आणखी वरती 5 ते 6% तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो. तर असे आपण शेअर शोधायचे की ज्या शेअरसमोर 2 हिरव्या रेषा दिलेल्या आहेत आणि असा शेअर हा आपल्या हायपासून 2 ते 5% खाली आलेला असतो आणि तो जर अप ट्रेंडला असेल त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढत असेल तर असा शेअर हा 52 वीक हायजवळ जातो. काही वेळा तो 52 वीक हाय ब्रेकही करतो, वरतीही जातो. तर अशी ही दुसरी पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोपी पद्धत आहे. याच्याने सुद्धा तुम्ही स्टॉक शोधू शकता, त्यांचा ट्रेंड पाहू शकता, त्यांचं मार्केट कॅप पाहू शकता, त्या शेअरमध्ये व्हॉल्यूम बघू शकता, कंपनी कोणती आहे तेही पाहू शकता आणि असा शेअर निवडून तुम्ही त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तो 52 वीक हायपासून खाली आलेला असतो आणि तो आता वरती जात असतो. म्हणजे तो 52 वीक हायपर्यंत तो जाणार असतो. म्हणजे याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. पहिला हा वरचा स्विंग आणि हा दुसरा स्विंग. म्हणजे तो त्या पहिल्या स्विंगपासून खाली येतो आणि खालची जी बाजू आहे
हा त्या ट्रेडचा लो स्विंग आहे, म्हणजे खालचा स्विंग आहे तो. तर पहिल्या स्विंग पासून तर दुसऱ्या स्विंगपर्यंत एवढं टार्गेट, याला स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. आणि तिसरी पद्धत आहे की ज्या शेअरसमोर हिरव्या रंगाची एक रेषा दिलेली आहे, ज्या शेअरसमोर हिरव्या रंगाची एक रेषा दिलेली आहे, असे शेअर हे 52 वीक हायपासून असे शेअर हे 52 वीक हायपासून थोडे खाली आलेले असतात. किती खाली आलेले असतात? 5 ते 7%. बघा, 52 वीक हायपासून 5 ते 7% ते खाली आलेले असतात. मग असे शेअर शोधायचे की ज्यांच्यासमोर एक रेषा दिलेली आहे. असे शेअर शोधल्यानंतर तुम्हाला बघा भरपूर शेअर सापडतील. बघा पहिला शेअर बघा, SBI लाईफ. बघा त्याची किंमत आहे, शेअरची किंमत आहे 1486 रुपये आणि 52 वीक हायची किंमत आहे 1569 रुपये. 1569 रुपये दिलेली आहे. मग असा शेअर शोधायचा की ज्याच्यासमोर एक हिरवी रेषा दिली आहे, तो 5 ते 7% एवढा तो खाली आहे. म्हणजे अशा शेअर जर अपट्रेंडला असेल, व्हॉल्यूम वाढलेला असेल, मार्केट कॅप चांगली असेल, कंपनी चांगली असेल, तर तिथून तुम्हाला 52 वीक हायपर्यंतचा 5 ते 7% एवढा प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. मग असे शेअर कोणते ते शेअर शोधायचे, त्यांचा ट्रेंड बघायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकतात. बघा अजून दुसरा दिलेला आहे, डॉक्टर रेड्डी दिलेला आहे. पहिला दिला SBI लाईफ, त्यानंतर डॉक्टर रेड्डी दिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा पॉवर ग्रिड दिलेला आहे. त्यानंतर ONGC दिलेला आहे, टाटा मोटर दिलेला आहे, TCS दिलेला आहे, अपोलो शॉप दिलेला आहे. असे भरपूर स्टॉक तुम्हाला सापडतील. अल्ट्राटेक सिमेंट दिलेला आहे. तर हे 52 वीक हायपासून खाली आलेले आहेत, 5 ते 7% खाली आलेले आहेत. आणि असे शेअर शोधून मग तुम्ही या शेअरमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. हा तिसरा मार्ग मी तुम्हाला सांगितला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी एज्युकेशनल पर्पज म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी सेबी रजिस्टर नाही. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.